तुम्ही काय करताय, बघताय का फक्त? अगं नाही, म्हणजे आम्ही प्रयत्न केला. मला प्रयत्न नकोयत, रिझल्ट हवाय. आणि माझं लग्न जे झालंच नाही, त्यासाठी काय घेतलं होतंस? साड्या, दागिने जे घेतलं होतंस ना, जा घेऊन ये क्विक. अगं अगं काय अगं? ऐकलं नाहीस? सगळं घेऊन यायचं. आणि समीरच्या आईला जे काही दिलं होतं ना, ते पण आण. माझं कशाला? हा, जेव्हा अर्पिताला घराच्या बाहेर काढाल ना, तेव्हा तुम्हा दोघींना सोन्याने मडवेन मी. पण आता मला ते सगळं परत हवंय. तू गेली नाहीस अजून? तुमचं हनीमून पॅकेज. इथून पुढे तुमच्या हनीमूनचंच नाही, तर तुमच्या संसाराचे डेस्टिनेशन हेच असणार आहे. रस्ता. इथून पुढे तुम्ही दोघं तुमच्या कुटुंबासकट रस्त्यावर याल. नोकरी जाणार हे अपेक्षित होतच मला, पण घरच्यांना, विशेषतः आईला या बाबतीत कळलं तर संपलंच सगळं. अर्पिता मॅडमचं जगणं नको करेल ती. तिच्यावर खापर फोडायला आयती संधी मिळेल तिला. काय करावं? हॅलो, बोला ना. सॉरी, ऑफिसमध्ये आहात का तुम्ही? मी नंतर करू फोन? नाही, बोला ना. काय झालं ऑफिसमध्ये? नाही, काही नाही. घरी आल्यावर बोलतो सविस्तर. ठीक आहे, या घरी लवकर, मी स्वयंपाक करून ठेवलाय. हो. हॅलो, मी येतो घरी, पण मला 1 तास लागेल यायला. तासभर? ठीक आहे, थोडं लवकर या. काही खाल्लं नाहीये तुम्ही सकाळपासून. हां, बाय. बाय. येऊ का? आजी या ना. तू म्हणाली हे तुम्ही घ्या. मला हे यांच्याकडे ठेवायचं नाही. समीरचे, मी तुम्हाला एक टास्क देते. ही जी मुलगी आहे ना अर्पिता, तिचा कॉन्फिडन्स वाढलाय हा. तो तोडून मोडून त्याच्या चिंध्या करायचं काम तुमचं. बघा, जमणार आहे? As I said, I want result. मला रिझल्ट हवाय.